नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण इथे उपवासाची इडली आणि चटपटीत चटणी बनवणार आहोत। तर दिवसभर ही इडली अगदी मऊसूत राहते। छान अशी जाळीदार टम्म फुगलेली इडली बनवायला खूप सोपी आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया, व्हिडिओ पूर्ण बघा। तर इडली बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे। ओल्या कपड्याने साबुदाणा छान असा मी पुसून घेतलाय। भगर एक मोठ्या भांड्यामध्ये घेऊन छान अशी निवडून घेतलेली आहे, ती सुद्धा मी पुसून घेतलेली आहे। याच्यावरती पावडर चोळलेली असती तर ओला कपडा करायचा आणि त्याने छान असं आपल्याला हे भगर आणि साबुदाणा जो आहे तो पुसून घ्यायचा आहे। तर बघा, आता आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण आता सुरुवातीला साबुदाणा जो आहे तो वाटण करून घेऊया। तर अशा पद्धतीने इथे साबुदाणा अगोदर मी वाटण करून घेतला। आता याच्यामध्ये आपल्याला भगर घालून घ्यायची। तर संपूर्ण भगर आपण आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। संपूर्ण भगर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली। आता मिक्सर चालू बंद करत आपण हे छान असा याचा रवा तयार करून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने इथे मी छान असा रवा तयार करून घेतलेला आहे। अगदी बारीक पीठ न करायचं किंवा जास्त जाडसर ठेवायचं। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे वाटण करून घेतलेलं आहे। आता एक भांड्यामध्ये आपण हा रवा काढून घेऊया। संपूर्ण रवा आपण एक भांड्यामध्ये इथे काढून घेतलेला आहे। छान असं बारीक आपण हे दळून घेतलेलं आहे। बघा, मस्त असं झालंय। याची इडली एकदम मऊसूत राहते आणि छान अशी जाळीदार इडली तयार होते। दिवसभर म्हटलं तरीही अगदी मऊसूत तशीच्या तशीच राहते आणि खायला खूप छान लागते। तर बघा, आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं की मीठ आपण मिसळून घेऊया या रव्यामध्ये। तर बघा, आता रव्यामध्ये आपण मीठ मिसळून घेतलं। आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालून घ्यायचे। दही सुद्धा आपण या रव्यामध्ये छान असं मिसळून घेऊया। उपवासाला खिचडी किंवा भगरीचा भात किंवा मग दुसरं काही खाण्याऐवजी अशी एकदम मऊसूत आणि जाळीदार अशी टम्म फुगलेली इडली नक्की बनवून बघा। बनवायला देखील खूप सोपी आहे, झटपट तयार होते। तर बघा, अशा पद्धतीने इथे आपण आता रव्यामध्ये दही मिसळून घेतलं। आता त्याच वाटीने आपण याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घालून घेऊया। तर बघा, 2 वाट्या पाणी इथे मी घालून घेतले, नॉर्मल पाणी घालून घेतलंय। आता हे मिसळून घेऊया छान असं। तर बघा, हे छान असं मी इथे एकत्र करून घेतले, छान असं मिसळून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवायचे, म्हणजे हा रवा जो आहे तो छान असा फुलतो। आता हे साईडला ठेवूया। तोपर्यंत आपण छान अशी याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया। तर एक ताटामध्ये इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, जवळपास 10 ते 12। हे मिरच्या अजिबात जास्त तिखट नाही म्हणून मी जास्तीच्या घेतल्या। तुम्ही जर तिखट मिरच्या घेतल्या तर कमी सुद्धा घेऊ शकता। आता भाजलेले शेंगदाणे घेतले आणि आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे। ओलं खोबऱ्याचे असे मी काप करून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे खमंग असे भाजून घेतलेत। याचे मी टरफलं काढलेले नाही, तुम्हाला जर काढायचे असले तर काढू शकता। आता मिरच्या मोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्या आणि खोबरं आणि शेंगदाणे सुद्धा घालून घेतले। आता याच्यामध्ये आपण छोटे 3 चमचे दही घालून घेतले। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे छान असं आपल्याला याची चटणी बारीक अशी वाटून घ्यायची। तर बघा, मी चटणी वाटण करून घेतलेली आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, अशा पद्धतीने चटणी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला जर हवं असल्यास अजून थोडंसं पाणी घालू शकता, पातळ चटणी करू शकता किंवा मग घट्टसर आवडत असेल तर कमी पाणी घालू शकता। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते। संपूर्ण चटणी आपण काढून घेऊया। तर बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी परत थोडंसं पाणी घालून घेतलं आणि छान अशी चटणी मी अशी थोडीशी पातळ करून घेतलेली आहे। बघा, या पद्धतीने। आता तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर याच्यावरती तुम्ही छान अशी कोथिंबीर आणि जिऱ्याची तेलामध्ये फोडणी सुद्धा याच्यावरती घालू शकता। तर बघा, चटणी आपली इथे तयार झालेली आहे। आता आपण 15 ते 20 मिनिटांसाठी छान असा आपण रवा भिजवून घेतलेला आहे, पण अगोदर आपण इथे इडली पात्राला तेल चोळून घेऊया। तर बघा, थोडं थोडं असं आपल्याला तेल चोळून घ्यायचंय, म्हणजे इडली अजिबात खाली चिकटत नाही, मस्त निघते आणि छान अशी जाळीदार तयार होते। भांड्याला अजिबात आपलं हे मिश्रण चिकटत नाही। तर आता मी थोडं थोडं करत संपूर्ण भांड्यांना इथे अशा पद्धतीने तेल चोळून घेतलेलं आहे। आता आपण जे आपलं मिश्रण झालेलं आहे ते घेऊया।
तर बघा हे मिश्रण छान असा हा रवा जो आहे तो फुललेला आहे आणि मस्त असा भिजलेला आहे। एक 20 मिनिटासाठी मी असं ठेवलं होतं झाकून। तोपर्यंत आपली चटणी तयार करून झाली, बाकीची तयारी झाली। आता याच्यामध्ये मी अजून एक छोटे 3 चमचे पाणी घालून घेतलं, थोडंसं सैलसर करून घेतलं, जास्त पाणी घालू नका। बघा अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। चमच्याने एकदा छान असं तळापासून आपण हे मिसळून घेतलं। आता आपल्याला याच्यामध्ये सोडा घालून घ्यायचा आहे। तर बघा अगदी 2 चिमूट इथे मी हातावरती तुम्हाला सोडा घेऊन दाखवलेला आहे। 2 चिमूट आपल्याला याच्यामध्ये सोडा घालायचा, खूप जास्त घालायचा नाही। आणि सोडा घातल्यानंतर आपल्याला एकच दिशेने अशा पद्धतीने चमच्याने हे मिसळून घ्यायचं। एकच दिशेने अशा पद्धतीने 5 मिनिटं छान असं आपण हे फेटून घेतलेलं आहे। बघा असं म्हणजे छान अशी जाळीदार इडली तयार होते। तर बघा अशा पद्धतीने एक दिशेने आपण एक 4-5 मिनिटं हे चांगलं फेटून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडासा सोडा घालून घेतलाय, त्याच्यामुळे छान अशी फुलून येते इडली आणि मस्त जाळीदार बनते। 2 चिमूट याच्यामध्ये फक्त आपण सोडा घातलेला आहे। आता हे छान असं एकत्र करून झालेलं आहे। आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता, मस्त मिश्रण फुलून आलेलं आहे आणि छान असं झालेलं आहे। तळापासून पुन्हा एकदा असं चांगलं मिसळून घ्यायचं चमच्याने आणि इडली पात्रामध्ये आपल्याला अशा पद्धतीने आता हे मिश्रण घालून घ्यायचं। अगदी फुल असं भरायचं नाही, थोडीशी जागा मोकळी ठेवायची म्हणजे इडली छान अशी फुलून येते। तर बघा अशा पद्धतीने आपण आता छोटा चमचा घेतलाय आणि छोट्या चमच्याने अशा पद्धतीने इडली पात्रामध्ये अशा पद्धतीने आपण हे मिश्रण घालून घेतले। अगदी फुल भरू नका, थोडीशी जागा ठेवा फुलून येण्यासाठी, म्हणजे इडली छान अशी फुलून येते आणि मस्त जाळीदार तयार होते। तर बघा आता संपूर्ण भांड्यामध्ये आपण इथे तिन्ही इडली पात्रामध्ये अशा पद्धतीने बॅटर घालून घेतलं। आता आपण स्टँड एकावरती एक ठेवून घेतलं आणि आता इकडे मी गॅसवरती अगोदरच पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी। एक सोबत आपल्या इथे 12 इडल्या तयार होणार आहे। तर आता बघा स्टँड आपण इथे या पाण्यामध्ये ठेवूया आणि झाकण बंद करूया आणि मध्यम गॅसवरती 15 ते 20 मिनिटासाठी छान अशी इडली वाफवून घेऊया। तर जवळपास इथे 20 मिनिटं झालेले आहेत आणि छान अशी इडली तुम्ही बघू शकता, मस्त टम्म फुगलेली आहे आणि मस्त जाळीदार झाली। रंग बघू शकता, अगदी पांढरा शुभ्र असा रंग आलेला आहे। आता आपण ही थंड होण्यासाठी हे स्टँड पाण्याच्या बाहेर काढून घेऊ। इडली संपूर्ण थंड करून घेऊ आणि नंतर आपण ही काढून घेऊ। तर इडली इथे संपूर्ण थंड झाल्यानंतर आता आपण ही काढून घेऊया। तर चमच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे अजिबात ही इडली तुटत नाही। तर चमच्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं मागच्या बाजूला आणि अशा पद्धतीने आपण आता ही इडली काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता सहज ही इडली निघलेली आहे, अजिबातही आपल्या इडली पात्राला इथे इडली चिटकलेली नाहीये। तर अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण इडल्या काढून घेऊया। मस्त इडली फुललेली आहे आणि जाळीदार देखील झालेली आहे। तर बघा आता संपूर्ण या पद्धतीने काढून घेऊया। अशा पद्धतीची इडली बनवली तर दिवसभर अगदी मऊसूत अशी राहते, खायला सुद्धा छान लागते। अशा पद्धतीची चटपटीत खमंग चटणी बनवायची आणि त्याच्यासोबत इडली बनवायची, खूप छान लागते। आता नवरात्र येत आहे, तर नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने इडली तुम्ही नक्की बनवून बघा, किंवा एरवी तुम्हाला हप्त्यामध्ये कुठलाही उपवास असेल तर त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची इडली नक्कीच बनवू शकता। फक्त सोमवारला ही इडली चालणार नाही, कारण आपण याच्यामध्ये भगरीचा वापर केलेला आहे। तर भगरी सोमवारच्या दिवशी खात नाही, त्याच्यासाठी फक्त सोमवार सोडून इतर कोणत्याही उपवासाला तुम्ही अशा पद्धतीची इडली बनवू शकता। तर बघा संपूर्ण इडल्या इथे आपल्या बनवून झालेल्या आहे, मस्त जाळीदार इडली तयार झाली, सोबतच आपली चटणी सुद्धा खूप छान झालेली आहे। तर अशा पद्धतीने उपवास स्पेशल आपली इथे इडली आणि सोबत चटणी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप छान अशी एकदम मऊ लुसलुशीत अशी इडली ही तयार झालेली आहे। तर एक मी तुम्हाला फोडून दाखवते, खूप छान अशी इडली आपली तयार झालेली आहे। मस्त जाळी आली, टम्म फुगलेली आहे आणि खायला खूप छान लागते चटणी सोबत। तर बघा अगदी मऊ लुसलुशीत ही इडली आपली झाली, चटणी सोबत तुम्ही नक्कीच खाऊ शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।